राईट ट्रॅक वरती आहोत की नाही। यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी बरा दे। त्यासाठी सिंपल एक टेस्ट आहे जी एका मी बुक मध्ये रीड केली होती की सिम्पली देयर आर 3 टाइप ऑफ टेस्ट, ममा टेस्ट, बाबा टेस्ट एंड हेडलाइन टेस्ट। अभी मजा आएगा ना। व्हॉट इज अ ममा टेस्ट? ममा टेस्ट म्हणजे काय असतं ज्यामध्ये एक्झॅक्टली की तुम्ही जे काही वर्कआउट आज करताय, तुम्ही ज्या काही फील्डमध्ये प्रोफेशनली काम करताय, वॉटेवर तुम्ही ज्या कंडिशनला आज आहात त्या कंडिशनमुळे किंवा तुमच्या त्या पोझिशनमुळे तुम्ही जिथे असाल, इन द सेन्स ऑफ वर्कआउट असेल, इन द सेन्स ऑफ फॅमिली असेल, फॅमिली हँडलिंग असेल, वॉटेवर तुम्ही ज्या कंडिशनमध्ये आहात त्या कंडिशनवरती जर म्हणजे तुमच्यासमोर तुमची आई असेल, तिला जर तुमच्यावरती प्राऊड फील होत असेल देन यू आर पास द टेस्ट। आणि जर तुमच्या कामामुळे तिची कुठेतरी मान खाली जात असेल, तिला कुठेतरी ती लाज वाटत असेल की अरे आपली मुलगी आहे किंवा आपला हा मुलगा आहे, देन यू आर द फेल दॅट टेस्ट, राईट। सो सिम्पली चेक करायचं आहे की मी जे काम करते आज, मी जे काही ॲक्टिव्हिटी करते त्याच्यामुळे माझ्या आईची मान उंचावेल की खाली जाईल। जर उंचावेल, तिला अभिमान वाटेल तुमचा, तुम्ही एक चाइल्ड असला तर तिला अभिमान असेल, देन यू क्लिअर द टेस्ट, म्हणजे तुम्ही पहिली टेस्ट पास झाला। देन सेकंड टेस्ट आपली बाबा टेस्ट। बाबा टेस्टमध्ये काय असतं की तुम्ही जे ॲक्टिव्हिटी करताय, जे काही वर्कआउट करताय, ज्या लेवलला तुम्ही आज आहात, ज्या लेवलला तुम्ही प्रेझेंट करता, त्या लेवलला तुमचे बाबा जर समोर असतील, ओके, आणि त्यांना जर तुमच्यावरती प्राऊड फील होत असेल, देन यू कॅन पास द टेस्ट। म्हणजे त्यासाठी तुम्ही कुठल्या छोटे ॲक्टिव्हिटी जरी करत असाल, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही केली, चांगली केली असेल, एखादी वाईट केली असेल, वॉटेवर तुम्ही ज्या गोष्टीमध्ये असाल त्या गोष्टीवरती डिसिजन घेताना एवढाच विचार करायचा, जर माझे बाबा समोर असतील तर त्यांना काय वाटेल, आणि जर त्यांना तुमच्यावरती प्राऊड फील होत असेल तर तुम्ही टेस्ट पास होत आहेत, आणि जर त्यांना तुमच्यावर कुठेतरी शेम वाटत असेल, लाज वाटत असेल तुमच्याबद्दल कुठेतरी, तर मी ती टेस्ट फेल होतो, बरोबर आहे। थर्ड टेस्ट आहे हेडलाईन टेस्ट। हेडलाईन टेस्ट म्हणजे काय असं कन्सिडर करा की उद्याच्या न्यूजपेपरमध्ये पूर्ण मोठी हेडलाईन आहे आणि त्या हेडलाईनमध्ये तुमचं नाव आहे, आणि त्या हेडलाईनमध्ये तुमचं नाव आल्यानंतर तुमचा जो समाज आहे त्याच्यामध्ये तुमची मान उंचावेल की खाली जाईल। जर तुमची मान उंचावणार असेल, तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान वाटत असेल, देन यू आर पास दॅट टेस्ट, ती टेस्ट तुम्ही पास होत आहे। आणि जर तुम्हाला कुठेतरी शेम वाटत असेल, कुठेतरी स्वतःला ते असं वाटत असेल की यार मी का केलं, कुठेतरी स्वतःला लाजिरवाणं वाटत असेल, देन यू आर फेल टू दॅट टेस्ट, ओके, त्यात तुम्ही ती टेस्ट फेल होत आहे। समजा पहिली टेस्टमध्ये ममा टेस्ट पास झाले आणि पुढच्या 2 फेल झाले, स्टील यू आर पास द टेस्ट, तरी पण तुम्ही दोन्ही म्हणजे टेस्ट पास होत आहेत, म्हणजे तुम्ही राईट ट्रॅकवरती। बट फर्स्ट टेस्ट जी टेस्ट आहे ममा टेस्ट, ती जर फेल झालात आणि पुढच्या दोन्ही टेस्ट पास झालात तरी पण तुम्ही फेल होत आहे, बरोबर। पासचा मिनिंग असो की फर्स्ट टेस्ट जी मम्मा टेस्ट ती जर पास झालं तर पुढच्या 5 फेल मॅटर नाही करत, आणि जर पहिली फेल झालं आणि दुसरं 5 फेल, दोघे काही असेल, दोघं 5 जरी झालात तरी पण तुम्ही लाईफमध्ये फेल आहात, बरोबर। तर स्वतःला टेस्ट करून नक्कीच सांगा की आपण कुठल्या क्रायटेरियामध्ये बसतोय, आणि प्रत्येक वेळी कुठली ॲक्टिव्हिटी करताना, कुठलीही गोष्ट करताना स्वतःमध्ये हे विचार करायचा की अरे मी करते त्यातून काय होणार आहे। स्वतःला टेस्ट करा, देन यू कॅन टेक द डिसिजन, आणि त्यावरून नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्ही कुठल्या टेस्टमध्ये पास झालात, कुठल्या टेस्टमध्ये फेल होत आहेत, त्यावरती आपण सोल्युशन नक्की काढू। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यावरती सोल्युशन काढून घेऊया, त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा।